तिसरं महायुद्ध पेटणार आहे का अशी शक्यता आता वर्तवली जाते, अशी चर्चा सुरू झाली आहे। आणि हे सुरू झालंय दोन राष्ट्रांमध्ये जो तणाव होता त्यामध्ये आता तिसऱ्या राष्ट्रानं जी उडी घेतली आहे त्यामुळे आपण बोलतोय इस्रायल इराण यांच्या संघर्षाबद्दल आणि त्यात अमेरिकेने घेतलेल्या उडीबद्दल। अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा केंद्रांवरती बॉम्ब हल्ला केलाय। डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे, तर इराणच्या फोर्डो, नतान्स आणि इस्फहान या 3 ठिकाणच्या अणुऊर्जा केंद्रांवरती हल्ले केलेत। इराणवरती हल्ल्यांसाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय। एकंदरीतच आपण पाहतोय की दोन राष्ट्रांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून आपण पाहतोय की युद्ध सुरू आहे, तणाव सुरू आहे, त्यात आता अमेरिकेनं एंट्री घेतली आहे। अमेरिकेच्या सैन्य दलानं स्पेक्टॅक्युलर अशा प्रकारचा हा मिलिटरी सक्सेस आहे। नक्कीच हे योग्य आहे, कारण अमेरिकेकडंच मॅसिव्ह ऑर्डिनन्स पेनिट्रेटर असणारं बस्टर बॉम्बर त्या ठिकाणी होतं आणि अशा 6 वेगवेगळ्या बस्टर बॉम्बरचा वापर करून डोंगरामध्ये अत्यंत खोलीवर असणाऱ्या फॉर्डो न्यूक्लिअर प्लांटला उद्ध्वस्त केल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे। हा हल्ला केल्यानंतर आता येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेनं स्पष्टपणे धमकी दिलेली आहे की आता इराणनं सरेंडर व्हावं, त्यांनी जे आहे शांततेसाठी तयार व्हावं, और अदरवाईज खूप मोठ्या ट्रॅजेडीसाठी इराणला तयार व्हावं लागणार आहे। म्हणजे एक प्रकारे धमकी देण्याचा प्रकार हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या विरुद्ध त्या ठिकाणी केलेला आहे। इराणवर हल्ल्यासाठी अमेरिकेकडून B-2 स्टील्थ बॉम्बरचा वापर करण्यात आलाय। नेमकं काय B-2 स्टील्थ बॉम्बरची वैशिष्ट्य पाहूयात। शस्त्र किंवा संवेदनशील भागात हल्ल्यासाठी वापर केला जातो। रडारला चकमा देण्याची क्षमता आहे। 1010 किलोमीटर प्रति तास वेगानं मारा करण्यास सक्षम आहे। 11,000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता आहे। पारंपरिक आणि अणुबॉम्बसह मारा करण्याची देखील क्षमता आहे।